देवा यांच्याकडे स्ट्राईकचा बॉलर म्हणून बघितलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती रोहित आडव्या बॅटर लॉफ केलाय. डिक्रिल झोनच्या दिशेने चेंडू गेलाय 2 धावांसाठी. 2 धावा मिळतील. 2 धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय. बघायला गेलं तर हा सामना देखील दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. जिंकणारा जो आहे तो क्वार्टर फायनलच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळेल. देवा पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघायला गेलं तर रोहितच्या समोर गोलंदाजी करणं तितकंसं कठीण बनतंय, परंतु यावेळी देखील आपण बघायला गेलं तर हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळालाय. याच्यावरती देखील कुठलीही धावी येत नाहीये. एक धाव डिक्रेल झोन मध्ये. पुन्हा एकदा मार्कवर गोलंदाजी मार्कवरती देवा सज्ज होतोय. फुलटा चेंडू याच्यावर फटका बसलाय. खाली आहे साहिल मोमीन आणि माघारी परतावं लागतंय. रोहित बॅक टू पॅव्हिलियन. तीन या आकड्यावरती पहिली विकेटचं पतन होत आहे. बघायला गेलं तर होता हा फुलटॉस जरूर, परंतु त्या चेंडूला वेग होता. वेगामध्ये फसवलं गेलंय. 3 या धावेवरती विकेट पहिली आणि त्याच्यानंतर रोहित याची जागा घेण्यासाठी अभिजित हा 1 डाऊनला मैदानाचा ताबा घेतोय. देवा आपल्या नावाप्रमाणेच कारनामा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटक सातत्यानं हाताळलाय, आता देखील तेच हाताळतोय. बॅटर तयार नाहीये. रनअप थोडस माघारी घ्यावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती धावावं लागेल. हा चेंडू महत्वाचा आहे. देवा याचा पुढचा चेंडू. ओहो चांगला चेंडू. बघायला गेलं तर अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. इथं सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांकडे दाद देखील मागितली जाते. विनंती असेल, आपला जो बोर्ड आहे ABS बॉईज चषक 2026चा, त्याच्या समोर ज्यांनी गाडी लावले ती गाडी तिथून काढायची आहे, कृपया विनंती असणार आहे. आणि तिथून उठायचं आहे. यूट्यूब लाईव्ह चालू आहे आणि आपल्याला विनंती असेल कृपया ती गाडी मागची जी आहे ती काढायची आहे. आणि आतमध्ये साईडला जे नेट प्रॅक्टिस चालू आहे ते आतमध्येच ठेवायचं आहे. बाहेर फिल्डरला डिस्टर्ब होईल असं काही करू नका. ती गाडी काढा फक्त, विनंती असेल. मोहनजी डबडे आपल्याला विनंती असणार आहे. हा चेंडू वाईट अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेले. या वाईट चेंडून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच काय 4 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेट गेली आणि त्याच्यानंतर हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता जरूर, परंतु त्याला वेग आहे. मगाशी असाच एक चेंडू टाकला होता, त्याच्यावरती विकेट एक मिळवली होती आणि आता मात्र हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. अंतिमचा आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी देवा गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकाश बघायला गेलं तर चारी बाजूनं अगदी काळकोट्ट झालंय. मध्येच सूर्यानं प्रकाश टाकला या मैदानावरती पुऱ्या मर्यादित. याच दरम्यान हो संधी होती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथं चुकी झाली. गरज नव्हती तिथं थ्रो मारलाय आणि त्यांच्याकडून ती चुकी आता मात्र महागात पडू शकते. इथं मात्र बॅकअप मिळालेलं नाही आहे. टोटल धावा घेतल्या त्या 3 आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसरताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ओव्हर समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल
हॉटेल किनारा वर्सेस स्मिथ 11 कासेगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. सुरू असलेल्या सामन्याच्या दिशेने आपण जातोय. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी दिली जाते अमोल शिरागटे यांच्यावरती. समोर मात्र त्याच्या असेल अभिजित. मोठा फटका बॅटची मागे कॅच स्थिरावतोय. अगदी छान पद्धतीने घेतला जातोय. लोअर कॅच आहे आणि अमोल भोजने यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. झटका क्रमांक 2 9 या धावावरती आणखीन एक विकेट डाऊन. आता मात्र अभिजितची जागा घेण्यासाठी मैदानात अजून एक ई नावानं सुरुवात होणारा ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो अजित मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. थोडंसं बघायला गेलं तर हा सामना धुरंधर 11 वाळवा वर्सेस आपण पाहायला मिळतंय ते कैलासवासी पुंडलिक अण्णा वैंगडी स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान. या सामन्यावरती थोडंसं हेवी ठरताना पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावफलकावरती आहेत त्या 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू अमोलियाचा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. मोठा रनिंग कव्हर ग्राउंड कव्हर केलं गेलंय साहिल मोमिल यांच्या माध्यमातून. एक धाव तोपर्यंत घेण्यात यशस्वी. एका धावेने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या ह्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहतोय. पुन्हा एकदा अमोल सज्ज झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूला हवाई सफर दिलाय. खाली अनिकेत माने आहे आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ छान झेल करून इथं मात्र विकेट क्रमांक डाऊन होते. तिसरी विकेटचं पतन 11 धावावरती. तिसरी विकेट डाऊन. पुढचा चेंडू अतिशय वेगानं अगदी गेला वेगानं एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूने सांगता झाली. षटक क्रमांक 2 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3-13 म्हणजेच 13 वरती 3 विकेट. तेरा धावा वरती 3 विकेट आहेत. शेवटचं षटक. जबाबदारी कोण घेतोय हे देखील महत्वाचं आहे. साहिल मोमिनी यांच्याकडे जबाबदारी झाली. जुनं जाणतं नाव आहे क्रिकेटमध्ये. अनेक वेळा या खेळाडूंना अगदी मुख्यच्या क्षणाच्या विकेट घेतल्यात परंतु त्यांनी बॉल खाली ठेवलाय आणि त्याच्यानंतर आता अनिकेत माने देखील त्या बॉलच्या दिशेने येत आहेत. नंतर
अनिकेत माने यांच्याकडे ती जबाबदारी दिली जाते. एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप घेऊया, आपल्याला विनंती असणार आहे. या सामन्यानंतर अजून एक क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जो क्वार्टर फायनल या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनल आणि आजच्या ग्रुपमधला पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला हॉटेल किनारा वर्सेस स्मिथ 11 कासेगाव या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि हा याच दरम्यान मोठा फटका खेळला गेलाय. विकेट डाऊन झाली, क्रमांक 34, 13 वरती 4थी विकेट. अनिकेत माने आलाय, पहिला जादुई चेंडू आणि त्याच्यावरती मोठा फटका मारला होता, परंतु चेंडूमध्ये आखुडता आणि त्याचबरोबर अगदी चेंडू पडल्यानंतर बॅटला देखील स्पिन केलंय. पुढचा चेंडू अनिकेत माने यांचा स्लोअर पद्धतीचा आणि याच दरम्यान रिव्हर्स शॉटचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता बॅटरकडून, परंतु हा चेंडू जातोय. एक धाव घेतली. महावीर आणि रमजानची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्राय केला जातोय शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु इथं मात्र 2 धावा वेगाने घेतल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 16 धावा धावफलकावरती. अनिकेत मानेचं पहिलं षटक आहे या इनिंगमध्ये आणि संघासाठीचं शेवटचं आणि अंतिमचं षटक आहे. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात, एक महत्वाची विकेट घेतली. यावेळी ओव्हरपिच चेंडू आणि त्याचीच दिशा बिघडली. चेंडूला पाठवलंय स्टेट ड्राईव्ह सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. चुकी झाली अनिकेत माने यांच्याकडून, कारण बघायला गेलं तर उर्पी चेंडूला हा खेळाडू चांगला खेळतोय आणि त्याच्या स्लॉटमध्ये देखील हा चेंडू टाकला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. इथं मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यावर देखील फटका आहे दमदार. चेंडू जातोय सीमापार, षटकार. या 6 धावे बरोबरच संघाची धावसंख्या धावफलकावरती पोहोचते 28 या आकड्यावरती जाऊन 28 धावा. शेबिटचा चेंडू बाकी आहे षटक संपुष्टात येण्यासाठी, परंतु हा बॅटर आता मात्र आलाय लईमध्ये. शेवटच्या क्षणात सांगता झाली, शेवटच्या चेंडूवर डॉट चेंडूनं षटक क्रमांक 3 संपतंय. 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 28. जिंकण्यासाठी धाबा कराव्या लागतील पुंडलिक अण्णा वांगडे स्पोर्ट्स संघाला, त्या म्हणजे 29 धावा. 18 चेंडूमध्ये 29 धावा. चला वाबा संघ लगेच शतक्षण सजून घ्यायचं आपल्याला विनंती असेल. अजून यानंतर क्वार्टर फायनलचे 2 सामने आणि त्याच्यानंतर फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे, हे देखील लक्षात असू द्या. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर विके स्पोर्ट्स वठारचा संघ जो आहे तो फायनलला पोहोचलाय आणि आजच्या दिवसामधला एक संघ देखील फायनलला पोहोचणार आहेत. म्हणजे अजून आजच्या या ग्रुपमधले
टोटल 3 सामने बाकी आहेत आणि या फायनलचा देखील एक सामना आहे. टोटल 4 सामने इथून पुढे आपल्याला खेळायचं आहे. थोडंसं स्पीड पकडायचं आहे, विनंती असणार आहे. अन्यथा शेवटचा सामना 2-2 ओव्हरचा खेळण्याची वेळ येणार आहे आपल्यावरती. सामन्याला सुरुवात होते. 29 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे अनिकेत माने. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला असणार आहे वैभव आणि पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी वाळवा संघाकडून दिली गेली. रमजान याच्याकडं राऊंड विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा, परंतु यावेळी या लॉंगॉनचा फिल्डर आहे तो हातामधने घेऊन थोडस पुढे गेलाय आणि त्याच दरम्यान एक धाव तोपर्यंत घेतली गेली. एका धावेने संघाचे धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. म्हणजेच आता 17 मध्ये 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती रमजान पुन्हा एकदा सज्ज. समोर असणार यावेळी वैभव. वैभव याने टायमिंग केलंय प्रॉपर. चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. 6 धावा. टायमिंग या चेंडूवरती बघितलं तर एकदम प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी बघायला गेलं तर स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्याच्यावरती फक्त टायमिंग प्रॉपर केलंय. थोडंसं रनअप मध्ये बिघाड झालाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे. क्रिकेटमध्ये हेच रनरअप महत्वाचं असतं. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय रमजान. पुढे आहे वैभव. षटकार याच्यावरती लगावला होता, यावेळी देखील षटकार लगावलाय. यस, हवाई सफर. चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. 6 धावा. आणखीन 6 धावांची भर पडली. बघायला गेलं तर आता मात्र त्यानं आपला बॅटमधील प्रत्येक भाता उघडला गेलाय. षटकार मारलाय, 6 मारलाय. 7 धावा आणखीन हासिल केल्यात. आता 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज अजूनही आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय वैभव. यावेळी मात्र फुलवर पद्धतीचा चेंडू आणि आजच्या बारती मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव. कारण फिल्डिंग क्षेत्ररक्षण इथं चांगलं झालं होतं आणि आता या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळते एकच धाव घेण्यात यश आलाय. 14 मध्ये 15 धावांची गरज आहे. अनिकेत माने स्ट्राईक वरती आहेत. मागच्या मॅच मध्ये अनिकेत माने चांगली बॅटिंग केली होती. आता मात्र हा सामना जिंकून देण्याची तयारी देखील त्याची चालू झाली. याच दरम्यान चेंडू देखील झोन मध्ये जातोय. एक धाव मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी रमजान तयार आहे. समोर अनिकेत माने. अनिकेत माने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तो देखील फसलाय. शेवटचा चेंडू येतोय डॉट. म्हणजे षटक क्रमांक पहिलं संपतंय. 15 धावा धावफलकावरती. आता चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत 14. मध्ये 14 धावांची गरज आहे. छोटं आव्हान जरूर आहे, परंतु इथं एक जर षटक जर चांगलं टाकलं तर नक्कीच सामन्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. परंतु एक चांगला गोलंदाज आहे, त्यानं 6 चेंडू चांगलं टाकणं गरजेचं आहे. परंतु एका साईडला बघायला गेलं तर वैभव आतापर्यंत चांगला खेळायला लागलाय. त्याला लईमध्ये आलाय वैभव. वैभव खेळण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच आपला आत्मविश्वास वैभवनं वाढवलाय. कारण मागच्या ओव्हरमध्ये एक चांगला फटका, एक टायमिंग प्रॉपर त्याच्यामध्ये पाहायला मिळालं होतं. यावेळी देखील मोठा फटका आहे. फिल्डर आहे, त्याचं जजमेंट घेतलंय, चुकलंय हातामधली. इथं मात्र कॅच सुटलाय आणि बघायला गेलं तर आणखीन एक धाव इथं देखील चोरली गेली. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. महत्वाचं आहे, धावा जेवढ्या येतील तेवढे महत्वाचं आहे. कॅच सुटल्यानंतर चेंडूवरचं फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती आहेत. 11 मध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे. म्हणजे बॉल टू बॉल अजूनही सामना आहे.
सामना आहे, परंतु यावेळी रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट झालाय. चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. षटकार आलाय. षटकारानंतर समीकरण बदललं गेलंय. अर्थातच 10 मध्ये 6 धावांची गरज आहे. मोठा फटका मारून हा सामना फिनिश करण्याची तयारी वैभव दाखवत होता, परंतु इथं मात्र चेंडू डॉट टाकण्यात यशस्वी झालाय. गोलंदाज अजित. महत्वाचे आहेत हे 3 चेंडू. 9 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. याच दरम्यान आणखीन एक चेंडू जो यॉर्कर पद्धतीचा टाकला गेलाय, त्याच्यानंतर तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात मध्ये जाऊन स्थिरावतोय. डॉट चेंडू आलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावा सॉरी. आणि आताची वाईटची 24वी धाव. 24 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजेच अजून 5 धावा जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये कराव्या लागतील. पुढचा चेंडू अजित याचा. यावेळी देखील रिव्हर्स शॉटचा फटका. तो फटका देखील मान वरती करायला लावलाय खेळाडूंना. याच दरम्यान षटकार. याच दरम्यान मॅच संपवली आणि त्याचबरोबर